श्री स्वामी समर्थ 31 मार्च 2025 रोजी आहे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन। प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्त स्वामी महाराजांच्या काही ना काही सेवा करणार आहोत। कोणी स्वामी चरित्र सारामृतची सेवा करेल तर कोणी श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामस्मरण करेल, कोणी तारक मंत्राची सेवा करेल तर कोणी गुरुचरित्राची सेवा करेल। तर त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटीशी माहिती घेणार आहोत। स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त 2 सेवा मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत। त्याचे व्हिडिओ तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती पहा, त्याच्या लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तर स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा समजला जाणारा स्वामी चरित्र सारामृत हा दिव्य असा ग्रंथ, या ग्रंथाचं स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आपल्याला पठण करायचं आहे। ही सेवा तुम्ही 21 दिवसाचीही करू शकता आणि 11 दिवसाचीही करू शकता। जर तुम्हाला 21 दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्ही 11 मार्चला सुरू करा, ती 31 मार्चपर्यंत तुमची 21 दिवसांची सेवा चालू होईल। आणि जर तुम्हाला ही सेवा 11 दिवसांची करायची असेल तर तुम्ही 21 मार्चपासून सुरू करा, तर 31 मार्चपर्यंत तुमची 11 दिवसाची ही सेवा होईल। मध्ये मासिक पाळी आली तर आपले 5 दिवस स्किप होतात, तर ते दिवस भरून काढण्यासाठी तुम्ही ही सेवा थोडी आधी जरी चालू केली तरी सुद्धा चालणार आहे। अगदी आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही आजही सेवा चालू करू शकता। ही सेवा करत असतानाचे नियम काय आहे तर तुम्हाला फक्त मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे आणि परान्न तुम्हाला खायचं नाहीये। बाकी तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी चालेल, तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता। फक्त मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे आणि दुसरी गोष्ट परांना आपल्याला खायचं नाहीये। आता स्वामी चरित्र सारामृत हा दिव्य असा ग्रंथ आहे। तुमची कुठलीही इच्छा असेल, कुठलंही संकट असेल जे दूर करायचं असेल तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थ महाराजांची 11 दिवसाची 21 दिवसाची ही अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे। आणि ज्यांची काही इच्छा नाहीये, कोणतं संकट नाहीये, पण स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिनानिमित्त आपल्याकडून काहीतरी निस्वार्थी मनाने सेवा घडावी यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। ज्यांची काही इच्छा असेल, संकट असेल, त्यांनी संकल्प घ्या आणि ज्यांची काहीही इच्छा नाहीये, संकट नाहीये, त्यांनी संकल्प नाही घेतला तरी चालेल। तुम्ही फक्त स्वामींना सांगा की स्वामी मी अगदी निस्वार्थी मनाने, मला काहीही नको, फक्त तुमची सेवा घडावी म्हणून मी ही सेवा करत आहे। अशा प्रकारे संकल्प घेण्यासाठी सर्वात आधी तुम्ही काय करा, आसन घेऊन बसा, दिवा धूप अगरबत्ती लावायचा आहे। उजव्या हातामध्ये एक फूल, हळद, कुंकू, अक्षता, 1 चमचाभर पाणी घ्या, नाव सांगा, गोत्र सांगा। गोत्र माहीत नसेल तर काश्यप बोला, तुमची इच्छा बोलून दाखवा। त्याचप्रमाणे किंवा कुठलं संकट असेल तर ते बोलून दाखवायचं आहे। महाराजांना कळकळीची विनंती करायची आहे, महाराजांवरती ऑर्डर सोडायची नाहीये। महाराजांना तुम्ही सांगा की मी प्रकट दिनानिमित्त 11 दिवसाची 21 दिवसाची स्वामी चरित्र सारामृतची सेवा करत आहे। 11 पारायण करते, 21 पारायण करते, अशा प्रकारे तुम्हाला जसं जमेल तसं तुमच्या यथाशक्ती तुम्हाला ही सेवा करायची आहे। नंतर ते पाणी तांब्यात सोडा आणि हे पाणी तुळशीला न सोडता इतर कुठल्याही झाडांना तुम्ही घालू शकता। अशा प्रकारे संकल्प घेऊन झाल्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे। त्यासाठी आधी सर्वात पहिल्यांदा दिवा धूप अगरबत्ती लावा, महाराजांची पंचोपचारे पूजा करा। स्पेशल तुम्हाला पूजा मांडण्याची गरज नाहीये आणि अगदीच तुम्हाला जर मांडायची असेल तर महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घाला, मूर्तीत स्वच्छ पुसा। अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू ठेवा, एक पाट घ्या, त्यावरती वस्त्र अंथरा, त्यावर महाराजांची मूर्ती स्थापन करा, जपमाळ ठेवा, घंटी ठेवा, महाराजांसाठी पाणी ठेवा, महाराजांना अष्टगंध लावा, अक्षता वाहा, फुले वाहा, धूप दीप अगरबत्ती ओवाळा। नैवेद्य म्हणून तुम्ही सकाळ संध्याकाळ जे काही बनवणार आहात ते तुम्ही महाराजांना दाखवू शकता। अगदी खडी साखर जरी तुम्ही महाराजांना ठेवली तरी महाराज ते स्वीकारतात। फळे ठेवू शकता, दूध ठेवू शकता। अशा प्रकारे फक्त तुम्हाला पूजा मांडायची आहे आणि अगदी नसेल मांडायची, देवघरामध्ये आपले महाराजांची स्थापना आहे तिथेच ठेवा, फक्त तुम्ही आसन घेऊन बसा। ग्रंथ एका ठिकाणी ठेवायचा आहे, तो 11 दिवस 21 दिवस हलवायचा नाही। मग तुम्हाला जेव्हा तुमचं सगळं पूजा वगैरे करून होईल तेव्हा संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे आणि हा ग्रंथ पूर्ण वाचायचा आहे। आता 11 दिवस सेवा म्हणजे काय तर आज जर तुम्ही एकदा वाचायला बसला तर 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचल्याशिवाय तुम्हाला उठायचं नाहीये। याच्यामध्ये 21 अध्याय आहेत, अगदी सोपे आहेत, लहान आहेत, 1 ते 1.5 तासामध्ये तुमचं हे पारायण होणार आहे। ही सेवा करत असताना तुम्हाला मध्ये उठायचं नाहीये। एकदा सेवेला बसल्यानंतर सेवा पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला उठायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, इकडे तिकडे पाहायचं नाही। अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे। 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप झाल्यानंतर 21 अध्याय वाचून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला दत्त महाराज स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे आणि मुजरा करून मगच तुम्हाला त्या जागेवरून उठायचं आहे। तुम्ही टाइम फिक्स करा, सकाळी सेवा करणार असाल तर 11 दिवस सलग सकाळीच सेवा करा, संध्याकाळी करणार असाल तर 11 दिवस संध्याकाळीच करा। फक्त दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे, त्या वेळेत सोडून इतर कुठल्याही वेळेमध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायणाची सेवा करू शकता। एवढंच तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पारायण करायचं आहे।
तुम्ही एका दिवशी 2 पारायणं करू शकता, एका दिवशी 3 पारायणं करू शकता जर तुमच्याकडून होत असेल, किंवा एका दिवशी 1 पारायण करून तुम्ही 11 दिवस 11 पारायणं, किंवा 11 दिवसात तुम्ही 21 पारायणं, किंवा 21 दिवस 21 पारायणं, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. सकाळी जर तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा संध्याकाळी सुद्धा परत एकदा दिवा धूप अगरबत्ती लावा, परत महाराजांची आरती करा, नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही जेवण करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. या सेवेचे खूप दिव्य असे अनुभव तुम्हाला येणार आहेत. तुमची कुठलीही इच्छा असेल ती तुमची इच्छा पूर्ण होईल आणि संकट दूर होईल. आता बघा, प्रत्येक यूट्यूबर तुमच्यासोबत कुठली ना कुठली सेवा शेअर करत असतो, पण ही सेवा, या सेवेचा अनुभव तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा ही सेवा तुम्ही अगदी श्रद्धेने पठण करा. अगदी श्रद्धेने जेव्हा आपण सेवा करतो, जेव्हा आपण जीव ओतून महाराजांना आपण सर्व काही समर्पित करून ही सेवा करतो ना, तेव्हाच त्या सेवेचा अनुभव आपल्याला येत असतो. आणि बरेचसे जण काय म्हणतात की ताई तुम्ही सांगितली तशी सेवा तर मी केली पण मला अनुभव आला नाही. मग असं का होतं? तर आपण त्या सेवेमध्ये फक्त कोणीतरी सांगितलंय, कुठेतरी पाहिलंय म्हणून फक्त सेवा करतो, किंवा आपण म्हणतो चला माझी ही इच्छा आहे ना, मी या इच्छापूर्तीसाठी सेवा करून पाहतो होती की नाही. मग असं बोलल्यानंतर तुमची ती इच्छा कशी पूर्ण होईल मला सांगा. त्यासाठी तुमचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. देवावरती पण तुम्ही ज्या देवाची सेवा करत आहात त्या देवावरती विश्वास असणं गरजेचं आहे. त्या सेवेवरती तुमची श्रद्धा असणं गरजेचं आहे. कुठलीही सेवा तेव्हाच फलित होते जेव्हा आपली त्या सेवेमध्ये श्रद्धा असते. कधी कधी काय होतं की या सेवेचा अनुभव आपण सेवा करायला सुरुवात केली की 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला सेवेचा अनुभव येतो, आणि कधी कधी काय होतं सेवा पूर्ण झाल्यानंतरही अनुभव येतो, आणि काही लोकांना सेवा करूनही बराच वेळ जातो पण अनुभव येत नाही. तर असं का होतं? त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे आपले कर्म, आपले प्रारब्धाचे भोग. जोपर्यंत आपले कर्म आणि प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगून संपत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्या सेवेचा अनुभव येत नाही. मग अशा वेळी सेवा करायची नाही का? तर सेवा करत राहायची आहे. कारण जेवढी जास्त आपण सेवा करणार आहोत तेवढे आपले कर्माचे प्रारब्धाचे भोग कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे, आणि ते भोगत असताना त्याची झळ आपल्याला बसणार नाही. बघा, जेव्हा आपण स्वामी सेवा करतो ना तेव्हा कधी कधी आपल्याला त्या सेवेचा अनुभव येत नाही, पण आपले जे प्रारब्धाचे भोग आहेत ना ते तेवढे तीव्र असतात, आणि ते आपल्याला ते भोगावे पण लागतात. जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत आपल्याला त्या सेवेचा अनुभव येत नसतो. त्यामुळे ते जे प्रारब्धाचे भोग आहेत ते भोगत असताना त्याची झळ आपल्याला बसू नये यासाठी सेवा करा. आपले प्रारब्धाचे भोग लवकरात लवकर कमी होऊन आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी सेवा करत राहा. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आपल्याकडून ही सेवा घडलीच पाहिजे, तर तुम्ही ही सेवा नक्की करा. या सेवेसोबत तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे, आणि 11 वेळा तारक मंत्राची सेवा करायची आहे. आता घाबरून जाऊ नका. ज्यांना शक्य होणार आहे त्यांनी 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि 11 वेळेला तारक मंत्र ही सेवा सुद्धा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त संकल्पयुक्त कुठल्याही इच्छापूर्तीसाठी, संकट दूर करण्यासाठी करू शकता. या तिन्ही पैकी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतची सेवा तर करायचीच आहे, पण या 2 सेवा ज्या मी सांगितलेल्या आहेत त्या सेवा सुद्धा जर तुम्हाला शक्य झाल्या ना तर नक्की करा. खूप छान अनुभव तुम्हाला येणार आहे. जेव्हा आपण देवासमोर बसून सेवा करतो ना तेव्हा आपलं मन खूप एकाग्र असतं, शांत असतं, आणि त्या सेवेचा अनुभव सुद्धा आपल्याला येत असतो. तर तुम्ही सुद्धा प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा नक्की करा. महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते. तुमचे अजूनही या सेवेबद्दल काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहीन. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.